आई 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 हिची हिम्मत कशी होते इकडे यायची? एक तर माझ्या मुलाला नादाला लावते आणि वर इकडे येते. एक मिनिट. एक तर मेसेजी करते आणि वरती मला हेल काढून दाखवते ही मुलगी. एक मिनिट आई, ते मेसेजचं तुला कसं कळलं? कोणी सांगितलं? अरे हे बघ काय काय इकडे बघून नाही कळत का कशी मुलगी आहे ते? हे बघ मी तुला आधीच सांगते, आम्ही तू सोडून आम्ही सगळे अत्यंत सभ्य आणि साध्या घरातली माणसं आहोत. असं वागलेलं मला चालणार नाही. ओ बाई, हे बघा मी काही बोलत नाहीये ना, याचा फायदा घेऊ नका तुम्ही. तोंड सांभाळून बोला. बोटा करून बोलते ही माझ्याकडे. एवढीशी पोरगीनी बोलते की एवढी तोंड सांभाळून बोला. काय तोंड सांभाळून बोला? माझ्या पोराला कटवतेसाठी मला काय तोंड करून दाखवते? खूप बोलताय तुम्ही. मीच बोलते. आमच्या घरात फक्त मीच बोलते. आणि दुसरा तू काय याला म्हणालीस का? हा, तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. याला काय सांगतेस तू? हे बघा, तुम्ही माझ्याशी आवाज चढवून बोलू नका. मी तुमची मुलगी नाहीये. हेच किती ओरडून बोलतेस आणि मला बाई म्हणते. अरे मावशी नाही काकी, ते काही संस्कार होते अशी माझी मुलगी असं नाही राहते. आलिया, नलिनी आई. हे बा आलिया, आपलं काय ठरलं आपण बोलून सगळं सॉर्ट आउट करणार बरोबर? आई सॉरी, पण तिची खरंच चूक नाही या सगळ्यात. आई आई बोलू नका माझ्याशी. आई एका परक्या मुलीसाठी मला नलिनी म्हणाला. परमेश्वरा, पुरुष निघालास रे. पुरुष निघालास तू. नलिनी, अगं आधी त्याचं ऐकून तरी घे. नाही ऐकून घ्यायचं मला काही. हे बघ मी तुला शेवटचं सांगते, ही मुलगी जर इथून आणि तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली नाही तर मी काहीतरी करेन. आई हे बघ नलिनी, तू आधी शांत हो. हा सौमित्र, काय घोळ झालाय सांग ना. अगं माई, जिने हा घोळ घातलाय ना तिलाच विचारणार आहे आता मी. कार्ट्या, मी काही घोळ घातलेला नाहीये. सगळं ते कशा या वाईट चालीच्या मुली आणि असं मेसेजी करून तुमची प्रेम प्रकरण. एक्सक्यूज मी, माझं प्रेम वगैरे काही नाही त्याच्यावर. पैस लावलेली आम्ही. हा कसली बाई? चला आज जाऊन बोलूया. चला आज चला. आज चला पटकन आज चला. पटकन आज चला. ए कसली पैस रे? आई तू थांब इथेच. नलिनी तू शांत हो तू. पैस तू आता काही विचार करू नकोस. त्यांनी सांगितलंय ना तुला, तो सांगेल आपल्याला. हा पैस काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं
मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके